नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपली परवापासून म्हणजे शुक्रवारपासून SSC CGLची टायर 1 स्टार्ट होत आहे. आता त्यासाठी सर्वजण कन्फ्यूज आहे की नवीन वेंडर आहे, क्वेश्चन्स कसे येतील, नेमकी पेपराची स्ट्रॅटेजी कशी असावी, की नेमका आपण पेपर कसा सॉल्व करावा. यासाठीच टीम सारथी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की नेमका आपण टायर 1चा पेपर कसा सॉल्व करायचा, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टींची काळजी नाही घ्यायची, या सर्व गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आता पेपराचं तर तुम्हाला माहितीच आहे, टायर 1 मध्ये आपल्याला 4 सेक्शनमधून क्वेश्चन विचारले जातील, रिझनिंग, इंग्लिश, जीके आणि मॅथ. आणि इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100 क्वेश्चनसाठी तुम्हाला 60 मिनिट आहे आणि इथं सेक्शनल टायमिंग नाही आहे. सर्वात अगोदर तुम्ही डोक्यात टाका की तुम्हाला सेक्शनल टायमिंग नाही, आणि ज्या एक्झाममध्ये सेक्शनल टायमिंग नसतो त्या एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट, की कोणत्या सेक्शनचा टाईम कोणत्या सेक्शनला डेडिकेट करायचा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होऊन जाते. तेच आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत की कसं डोक्याला शांत ठेवून तुम्ही पेपरला अटेम्प्ट करू शकता आणि तुमचा अटेम्प्ट मॅक्झिमाइज करू शकता. ठीक आहे. तर सर्वात अगोदर महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला माहीत पाहिजे पेपरबद्दल, की तुम्हाला 4 सेक्शनमधून क्वेश्चन विचारले जाणार, रिझनिंग, इंग्लिश, जीके आणि मॅथमधून, आणि 100 क्वेश्चनसाठी तुम्हाला 60 मिनिट असणार आणि सेक्शनल टायमिंग नसणार. बहुतांश बँकिंगचे मुलं ही एक्झाम देतात, त्यांना क्लिअर नसते एखादी गोष्ट, तर सेक्शनल टायमिंग इथं नसतो. आणि निगेटिव्ह मार्किंग जर तुम्हाला माहिती करून घ्यायची तर 1/4 इथं निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये 25 क्वेश्चन असतील. तर भाई आता जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तर तिथं बँकिंग सारखं नसते की जे सेक्शन समोर आलं ते सॉल्व करायचं. तिथं तुम्हाला प्रॉपर तुमचं फ्रीडम असतं की तुम्ही कोणत्या सेक्शनला पहिले अटेम्प्ट करायचं आणि कोणत्या सेक्शनला नंतर. एक मी आयडियल मेथडॉलॉजी तुम्हाला सांगेल की नेमकं तुम्ही पेपरला कशा प्रकारे अटेम्प्ट करू शकता जेणेकरून तुमचं अटेम्प्ट मॅक्सिमम होईल. हे मी माझ्या 7-8 वर्षाच्या अनुभवातून बोलतोय की नेमकं तुम्ही पेपरला कसं गेलं पाहिजे. प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी अलग राहते, पण ही स्ट्रॅटर्जी एक युनिव्हर्सल स्ट्रॅटर्जी जी मी तुम्हाला सांगेल, ही फॉलो केल्याच्या नंतर मॅक्सिमम तुम्हाला याच्यातून आउटपुट भेटेल, ही 100% गॅरंटी मी देतो. तर काय सर तुमची स्ट्रॅटर्जी? तर सगळ्यात अगोदर कोणत्या सिक्वेन्सनी सर आम्ही हे सेक्शन सॉल्व करायचे. आता बहुतांश पोरांना परेशान राहते, आधी मॅथ घ्यायचं सर, का आधी रिझनिंग घ्यायचं, का आधी जीके घ्यायचं, का आधी इंग्लिश घ्यायचं. तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जी सिक्वेन्स मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला मेथड माझी अशी आहे, पहिली गोष्ट तर सिक्वेन्स, आणि त्याच्यानंतर 2 राऊंडमध्ये SSCचा पेपर सॉल्व करायचा. कारण इथं सेक्शनल टायमिंग नसल्यामुळे तुम्ही 2 राऊंडमध्ये सर्व सेक्शन तुम्ही हे करू शकतात, सॉल्व करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की सिक्वेन्स कोणता असावा सर. तर सिक्वेन्स कसा असावा माहिती का मित्रांनो तुम्हाला, सर्वात अगोदर तुम्ही रिझनिंगकडे जा, कारण स्कोर मॅक्सिमम रिझनिंगमध्ये पोरं घेतात, आउट ऑफच घेतात पोरं. तर तुम्ही सगळ्यात अगोदर इथं तुमचे मार्क सिक्युअर्ड करा रिझनिंगमध्ये, आणि इथं ॲक्युरसी पण 100% राहते. तर सर्वात अगोदर आपण रिझनिंगचा पेपर अटेम्प्ट करू, नंतर इंग्लिशचा पेपर अटेम्प्ट करू, नंतर जीकेचा पेपर, आणि सर्वात शेवटी जो आपला टाइम होईल त्याच्यामध्ये आपण क्वांट किंवा मॅथ या सेक्शनला जाऊयात. आता सर नेमकं करायचं कसं? आता काय माहिती की इथं सेक्शनल टायमिंग नसल्यामुळं काय होतं माहिती का, एखाद्या वेळेस एखादा मुलगा काय करतो, रिझनिंगला स्टार्ट करतो आणि त्याचा अर्धा घंटा रिझनिंगच चालले जाते. मग त्याला नंतर कळतं की अरे बाप, रिझनिंग तर सॉल्व केलं पण माझा अर्धा घंटा चालला गेला. मग नंतर तो मुलगा आहे ना बर्डनमध्ये येतो. तर त्यासाठी एक बॅक माइंडमध्ये आपल्या एक गोष्ट पाहिजे सॉल्व करताना. कोणती गोष्ट? तर मी तुम्हाला म्हणालो की आपल्याला पेपर 2 राऊंडमध्ये आपल्याला पेपर अटेम्प्ट करायचा आहे. याच्यामध्ये बहुतांश मुलं गलती कशी करतात माहिती का, रिझनिंगला अर्धा घंटा लावून टाकतात, मग इंग्लिशकडे जातात, मग इंग्लिशला थोडं 10-12 मिनटं लावून टाकतात, मग जीकेकडे जातात, जीकेला 5-10 मिनटं लावून टाकतात. मग नंतर त्यांना कळतं की मॅथ राहिलं 10च मिनटं राहिलेत. मग त्या 10 मिनिटात काय होऊन जाते, ते मॅथचे स्टार्टिंगचे क्वेश्चन सॉल्व करतात आणि नंतर मॅथचे त्यांचे 10 क्वेश्चनपर्यंत जातात, 15 क्वेश्चन तसेच राहून जातात मॅक्सिमम मुलांचे. मग ते नंतर विचार करतात, अरे 23 नंबरला एखादा सोपा क्वेश्चन होता मॅथमध्ये, जो काय 1 सेकंदात सॉल्व होऊ शकत होता, 2 सेकंदात सॉल्व होऊ शकत होता. मग असं तर ते कोणती गलती करतात माहिती का, 100चे 100 क्वेश्चन्स एक्झामचे तुम्ही बघितले पाहिजे पहिली गोष्ट. आणि ते कसं शक्य आहे माहिती का, आपण 2 राऊंड स्ट्रॅटर्जीनं जाऊयात. 2 राऊंड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय माहिती का, की पहिला राऊंड जो राहील आपला, पहिला राऊंड तो 42 ते 50 मिनिटाच्या आत खतम होईल. 42 ते 50 म्हणजे कसं, काही मुलांचा तो राऊंड 42 मिनिटामध्ये सॉल्व होईल, खतम होऊन जाईल. काही मुलांना 50 मिनिटं लागतील तो राऊंड सॉल्व करायला. आणि सेकंड राऊंड आपण 18 ते 10 मिनिटाचा ठेवत. म्हणजे काय म्हणताय सर तुम्ही, काय म्हणतोय मी माहिती का, राऊंड 1 मध्ये तुम्ही 42 ते 50 मिनिट राऊंड 1 सॉल्व करा आणि थोडंफार नजर ठेवत जा टायमरकडं. हां, एकदम नाही, बर्डन येते टायमरवर नजर ठेवली तर, एकदम जास्त नाही पण थोडीफार तरी नजर तुम्ही ठेवत जा. ठीक आहे. आता रिझनिंग तुम्ही स्टार्ट केलं तर ट्राय करा की 12 ते 15 मिनिटात तुमची रिझनिंग खतम झाली पाहिजे पहिल्या राऊंडमध्ये. तर सर हे 12 ते 15 मिनिटात कसं खतम होईल?
तर मी काय म्हणतोय, बहुतांश मुलांना काय वाटतं की SSCची रिझनिंग सोपी वगैरे सोपी असती, बरोबर आहे, पण एवढं पण मी सांगेल रिझनिंगचा अटेम्प्ट करताना काय करावं लागेल ते पुढे बघूत आपण. पहिल्या राऊंडमध्ये 12 ते 15 मिनिटात रिझनिंग कशी सॉल्व्ह करायची फर्स्ट राऊंडमध्ये ते मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर मग इंग्लिशकडे जा. आता इथं इंग्लिश 10 मिनिटात तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे, याच्यासाठी ना तुमची रीडिंग स्पीड फास्ट पाहिजे. पटापट क्वेश्चनला रीड करा, टू द पॉईंट करा. आता इथं काय राहते माहिती का, रिझनिंगमध्ये इंग्लिशमध्ये क्वेश्चन्सची डिरेक्शन खूप मोठ्या राहतात. तर तुम्हाला तेवढं तरी तुम्ही मॉक दिलेलं आहे की तुम्हाला माहिती डिरेक्शन वाचत बसू नका. डिरेक्शन तुम्हाला माहिती की ABCD आहे भाई, ऑड मॅन आउट, फक्त टू द पॉईंट क्वेश्चनला रीड करा. पूर्ण क्वेश्चन रीड करायची गरज नाही. जसं ग्रामॅटिकल एरर आहे, भलं मोठं ते देतात इंग्लिशमध्ये की द फॉलोइंग सेंटेन्स इज स्प्लिट इन टू 4 पार्ट्स, विच ऑफ द वन ऑफ द सेगमेंट इज ग्रामॅटिकली इनकरेक्ट, आयडेंटिफाय. एवढं रीड करायची गरज नाही. तुम्हाला बघितलं कळायला पाहिजे की यांनी काय विचारलेलं आहे भाई, यांनी विचारलेलं आहे की भाई एरर कुठे आहे. तर पटकन क्वेश्चनवर जायचं, हे सांगेल मी तुम्हाला रिस्पेक्टिव्ह सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर GK 5च मिनिटात सॉल्व्ह करणं एवढा असतो. पटापट रीड करायचं, माहीत असलं तर टिक करायचं, माहीत नसलं तर टिक नाही करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथचा पहिला राऊंड 15 ते 20 मिनिटापर्यंत चालू द्यायचा. आता जर तुम्ही इकडे कॅल्क्युलेट केलं, 12 हे 22 आणि हे किती झाले 20, 42 मिनिटात जर तुम्ही मिनिमम केसमध्ये 42 मिनिटात पहिला राऊंड करू शकता, आणि मॅक्सिमम केस जर घेतली तुम्ही 15, 20, 25, 30, 40, 50 मिनिटात तुम्ही हा राऊंड हे करू शकता. आता या राऊंडमध्ये काय करायचं आहे सर, या राऊंडमध्ये तुम्हाला काय करायचं म्हणजे कोणते डूज आहेत. सॉल्व इझी क्वेश्चन्स. बघा, कोणता पण एक्झाम पेपर जर तुम्ही बघितला तर 100चे 100 क्वेश्चन त्याच्यामध्ये अवघड नसतात मित्रांनो. कारण पेपर जो बनलेला राहतो तो SSCला बनवू द्या, UPSCला बनवू द्या किंवा IBPSला बनवू द्या, पेपर हा प्रत्येक थरातल्या मुलाचा विचार करून बनलेला असतो. म्हणजे एखादा गावातला मुलगा पण तो पेपर देतोय आणि एखाद्या शहरातला ज्याला सगळ्या सोयी सुविधा भेटलेल्या आहेत तो मुलगा पण तो पेपर देतोय. तर पेपरची लेवल एक बॅलन्स राहते, हे डोक्यात टाका. बॅलन्स राहते म्हणजे काय माहिती का, प्रत्येक पेपरमध्ये 60 ते 70 क्वेश्चन्स असे असतात जे की नॉर्मल कोणी पण अटेम्प्ट करू शकतो. आपण नेमकं त्याच गोष्टीला पकडूयात की हे जे 60 ते 70 क्वेश्चन्स आहे जे डुएबल आहे. फक्त प्रॉब्लेम काय असतो माहिती का, गोंधळून न जाता ते क्वेश्चन सगळे 100 क्वेश्चन मधून ते 60-70 क्वेश्चन जे डुएबल आहे, जे इझिली होतात, लवकर कॅल्क्युलेट होतात, ते आपल्याला शोधावे लागतात. आपला पहिला राऊंड तोच करेल. आपण काय करूया पहिल्या राऊंडमध्ये, जे की आपण या हिसाबाने टायमिंग देऊ प्रत्येकाला, पहिल्या राऊंडमध्ये आपण काय करू, सॉल्व इझी क्वेश्चन्स, जे एकदम इझी क्वेश्चन्स आहेत. आणि 60 ते 70 क्वेश्चन इझी असतातच, आणि तुम्ही जरी 60 ते 70 क्वेश्चन जरी ॲक्युरेट सॉल्व्ह करून आलात तरी तुमचा स्कोर 120 ते 140 मध्ये जातो, जो की सेफ स्कोर मानला जातो. जर तुम्ही 120 ते 140 मार्क तुम्ही पहिल्या 40-42 मिनिटात जर घेऊन टाकताय तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीच नाही. नंतर 15 मिनिटं राहतात, त्या 140ला किंवा 120ला तुम्हाला 150 पर्यंत न्यायला स्कोप असतो, कारण तेव्हा डोक्यावरचं बर्डन पण कमी होऊन जातं. तर काय करायचं आहे माहिती का, जे इझी क्वेश्चन्स आहे एक्झामिनरच्या माइंडसेटला टॅकल करा. एक्झामिनरनी 60 ते 70 क्वेश्चन इझी टाकलेलेच राहतात, तर ते आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये सॉल्व्ह करायचे, एकदम इझी क्वेश्चन. आणि ज्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला थोडं कन्फ्युजन आहे, बघा, क्वेश्चन अभ्यास चांगला झाला असला ना तर क्वेश्चन बघितल्या कळते की भाई हा क्वेश्चन लय लवकर सॉल्व्ह होणार आहे, मी याला अटेम्प्ट करून घेईल. डिसिजन 2 सेकंदात 1 सेकंदात घ्यायचा असतो क्वेश्चनकडे बघितल्या. एखादा क्वेश्चन लगेच आपली प्रॅक्टिस चांगली असली, लगेच आपल्याला वाटतो की हा क्वेश्चन यार याला टाइम लागणार आहे बरं का, तर तो लगेच स्किप करायचा पहिल्या राऊंडमध्ये. त्या क्वेश्चनवर टाइमपास करायचं नाही. जर एखादा क्वेश्चन तुमचा 2 किंवा 1.5 मिनिट घेऊन गेला तर तिथं नुकसान आपल्यालाच होणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याच अवघड किंवा लेंदी क्वेश्चनवर स्टक व्हायचं नाही. काय करायचं, इझी क्वेश्चन शोधायचे आणि हे करायचे. आता एखाद्या वेळेस पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला असं वाटेल की 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होत आहे, तर 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होत असेल तर SSCमध्ये एक ऑप्शन राहतं मार्क फॉर रिव्ह्यू, तर त्या क्वेश्चनला मार्क फॉर रिव्ह्यू करून टाकायचं. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला वाटत असेल की हा क्वेश्चन मला 100% येणार, हा टॉपिक माझा चांगला आहे, पण आहे ना याला थोडा टाइम लागेल, 1 मिनिटापेक्षा जास्त टाइम लागेल, तर अशा क्वेश्चनला तिथं पर्सनल घेऊन अटेम्प्ट करायचं नाही. अशा क्वेश्चनला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवायचं. काय नाही करायचं पहिल्या राऊंडमध्ये, डोंट स्टक ऑन एनी क्वेश्चन. म्हणजे एकदम पर्सनल नाही घ्यायचं की यार हा क्वेश्चन मला येत कसा नाही, हा तर मला आलाच पाहिजे. काय माहिती का, एक्झामिनरचा माइंडसेट काय राहतो, एखादा क्वेश्चन अवघड टाकूनच देतात, मग तो क्वेश्चन एक्झाममध्ये सॉल्व्ह करायसाठी टाकलेला नसतो, तो क्वेश्चन असतो तुमचा टाइम खराब करायला. तर प्लीज पहिल्या राऊंडमध्ये कोणत्याच क्वेश्चनवर अडकायचं नाही. जे क्वेश्चन स्मूथ फ्लोईंग आहेत तेच क्वेश्चन पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दिलेला पेपर तुम्ही नंतर जर बघितलात घरी, जेव्हा आन्सर की येतील, नंतर आन्सर की आल्यावर तुम्हाला पेपर कळतो, तर तुम्हाला 100% हे फील होणार
की प्रत्येक एक्झाममध्ये SSCच्या टायर 1मध्ये 60 ते 70 क्वेश्चन्स असे स्मूथ फ्लोईंग असतात की जे जर पकडून आपण पहिल्या राऊंडमध्ये सॉल्व्ह केलो असतो तर पहिल्याच राऊंडमध्ये आपला स्कोअर 120 ते 140च्या रेंजमध्ये गेला असता, जेणेकरून मग तुम्हाला पुढच्या टायमासाठी एक तो कॉन्फिडन्स बूस्टर भेटून जातो. तर चला तर एक ओव्हरऑल पहिला राऊंड आपण कसा करणार, 42 ते 50 मिनिटाच्या आतमध्ये पहिला राऊंड आपला खतम होणार. मग पहिला राऊंड जेव्हा खतम होईल तेव्हा सर काय करायचं. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाचं 42 मिनिटामध्ये किंवा कोणाचं 40 मिनिटामध्ये पण होईल, कोणाचं 30 मिनिटामध्ये पण पहिला राऊंड होतो, डिपेंड अपॉन युअर प्रॅक्टिस, राईट. मग उरलेले कोणाकडे 18 मिनिटं उरलेत, फॉर एक्झाम्पल मी एक ॲव्हरेज मुलाचं बोलतोय, 18 मिनिटं उरलेत किंवा 15 मिनिटं उरलेत. आता काय करायचं. आता सेकंड राऊंड मी काय बोललो, ओनली फॉर मॅथ अँड रिझनिंग. असं मी का बोलतोय, कारण का मित्रांनो आता इंग्लिश आहे किंवा GK आहे, याच्यामध्ये काय कन्फ्युजन राहणार आहे. येतं तर येतं, नाही येत तर नाही येत, विषय खतम. तर इंग्लिश आणि रिझनिंगला सेकंड राऊंड घ्यायचा नाही, कारण इंग्लिशला तुम्हाला माहिती आहे अँटोनिम आला, सिनोनिम आला, मला येतोय तर मला येतोय, मला येत नाही तर मला येत नाही. GKचा पण कोणता पण क्वेश्चन आला, मला येतोय तर येतोय तर येतोय, नाही येतोय तर नाही येत आहे, तर त्याच्यामध्ये सेकंड राऊंड घ्यायचा नाही. हा जो सेकंड राऊंड आहे तो सेकंड राऊंड फक्त कोणासाठी माहिती तुम्हाला, मॅथ आणि रिझनिंगसाठी. आता याच्यामध्ये काय करायचं, आता मी तुम्हाला बोललो होतो की पहिल्या राऊंडमध्ये सॉल्व्ह करताना जे क्वेश्चन तुम्हाला वाटले की हे यार मला येतात पण याला थोडा टाईम लागेल किंवा 2 ऑप्शनमध्ये मी कन्फ्यूज आहे की हे का ते, असं कन्फ्युजन राहते होय, ठीक आहे. आता मग त्या क्वेश्चन्सकडे पहिले जायचं, जे क्वेश्चन्स तुम्ही काय केले, मार्क फॉर रिव्ह्यू केले, त्या क्वेश्चन्सकडे जायचं, ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर ते सर्व झाल्याच्या नंतर एक डोक्यात आपल्या कॅल्क्युलेशन टाकायचं. कोणतं कॅल्क्युलेशन टाकायचं मित्रांनो, आता रिस्क घ्यायची का नाही, एक कॅल्क्युलेशन टाकायचं, ॲनालाइज युअर अटेम्प्ट, तुमचे किती क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले, आणि आपण अटेम्प्ट करतो आपल्याला आपली ॲक्युरसी माहीत राहते. जर तुमचे 60 ते 70च्या रेंजमध्ये क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले असतील, म्हणजे 60 ते 70च्या रेंजमध्ये विथ 90% ॲक्युरन्सी, तर प्लीज रिस्क घेऊ नका, कारण एनिथिंग अराउंड 120 अँड 140 रॉ स्कोर इज सेफ, ठीक आहे. असं मी बोलू शकत नाही कारण का कट ऑफ काय राहील ते आपल्याला माहीत नाही, पण हा सेफ राहतो. उगं तुम्हाला 120 ते 130 140च्या रेंजमध्ये मार्क पडताय आणि तुम्ही उगं रिस्क घेतले, निगेटिव्हमध्ये गेलात, तर त्या केसमध्ये आपलं नुकसान होऊन जाईल. पण ज्या लेकरांना वाटते की माझं 50 ते 60मध्येच आहेत आणि त्याच्यात बी मला ॲक्युरन्सी 80% 70% वाटते, मग त्यांनी त्यावेळेस एक विचार करायचा की 100 आणि 120 त्यातही 90% ॲक्युरन्सी, तर म्हणजे 3 डिजिटच्या अराउंड तुम्ही घुमताय, तर ते मुलं रिस्क घेऊ शकतात. पण स्मार्ट गेसिंग मारायची कोणत्या क्वेश्चन्समध्ये जिथं तुमचे शेवटपर्यंत बी 2 ऑप्शन कन्फ्युजिंगच आहेत, तुम्हाला कन्फर्म माहिती की याच्यापैकी एक उत्तर आहेच. हे खास करून कुठं होतं माहिती का, हे खास करून डिसिजन मेकिंगमध्ये असा प्रॉब्लेम येईल की तुम्हाला 2 ऑप्शन जे आहेत रिझनिंगच्या कन्फ्यूज वाटतील, किंवा खास आणि इंग्लिशमध्ये अँटोनिम आणि सिनोनिममध्ये हे प्रॉब्लेम, इडियम्समध्ये हे प्रॉब्लेम येतील. तर तशा क्वेश्चन्सला मग तुम्ही रिस्क घेऊ शकता जर तुमचा अटेम्प्ट खूपच लो आहे, ठीक आहे. किंवा एखाद्या वेळेस काय होऊन जातं माहिती आहे का, की तुम्हाला कळतं पेपर देताना की हा पेपर बिट डिफिकल्ट आहे सर, तर 50-60 अटेम्प्ट पण इनफ आहेत, तर त्या केसमध्ये पण तुम्ही रिस्क घ्यायची नाही. या सर्व गोष्टी त्या एक्झाम टाईममध्ये हे ॲनालाइज तुम्ही केल्याच्या नंतर तुमचं डोकं तुम्हाला जे उत्तर देईल की नाही सर पेपर खूप अवघड आहे, 50 ते 60 अटेम्प्टमध्ये निवांत माझं होऊ शकते, मी रिस्क घेऊन निगेटिव्ह करून मी माझा पेपर खराब करणार नाही, तर नाही करायचं. मग तुम्हाला वाटलं सर पेपर तेवढा पण नव्हता, मला जमला नाही तेवढा भारी, तर तुम्ही 50-60 अटेम्प्टवाले थोडीफार रिस्क घेऊ शकतात. चला तर हे तर झालं सर की कसा 2 राऊंडमध्ये पेपर सॉल्व्ह करायचा, सिक्वेन्स कसा असावा आमचा पेपर सॉल्व्ह करण्याचा. त्याच्यानंतर थोडं मी तुम्हाला गाईड करून टाकेल की कोणत्या सेक्शनला तुम्ही कसं टॅकल करू शकता. जसं पहिलं सेक्शन आपण घेणार आहोत. दुसरी गोष्ट, काय गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या ठेवल्या पाहिजे, काय माहिती का, डोकं शांत ठेवा यार. कसं राहते माहिती का, डोकं शांत राहिलं तर माणसाची इफिशियन्सी 100% होऊन जाते, ठीक आहे. आणि जर तुम्ही किती पण अभ्यास करून गेलात आणि तुम्ही तुमच्या डोक्याला शांत नाही ठेवलात तर तुम्हाला परेशानी होणार. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे डोकं शांत ठेवलं तर माझा फायदा होणार आहे. आणि मी जर नर्वस झालो किंवा डिप्रेस झालो वगैरे पेपरच्या अगोदर, कोणाचे हात थरथर कापतात, कोणाचं काय, तर तुम्हाला माहिती ते निगेटिव्हच गोष्टी ते निगेटिव्ह होणार. त्याच्यामुळे तुमचं डोकं शांत ठेवा. मी तर म्हणालो की अशा इंटेन्शनचा मी माझी मेहनत केलेली आहे, बिलीव्ह इन युअर स्टडी, मी माझी मेहनत केलेली आहे आणि मी डोकं शांत ठेवून पेपर अटेम्प्ट करणार, ठीक आहे. आणि मग मी मेहनत केलो, मी पेपर शांततेने अटेम्प्ट केलो, मग रिझल्ट चांगलाच येणार, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. त्याच्यामुळे डोकं शांत ठेवा. हा भरपूर पोरांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणालो, एक वेळेस अभ्यास थोडा कमी झाला तर चालेल, तुमचं डोकं शांत ठेवा. पेपर अटेम्प्ट करताना बिलकुल काळजी करू नका. इफ पेपर इज डिफिकल्ट, जर पेपर डिफिकल्ट आहे तर तो सर्वांनाच डिफिकल्ट आहे, तुम्ही का टेन्शन घेताय. जर पेपर तुम्हाला वाटलं लयच डिफिकल्ट पेपर आला पहिल्या शिफ्टच्या पोरांना, तर पेपर सर्वांनाच डिफिकल्ट आहे ना राव.
आता कट ऑफ जो राहतो तुमचा तो कंपॅरेटिव्हली राहतो ना, तर पेपर सर्वांनाच डिफिकल्ट राहणार, तुम्ही तेवढी चिंता करायची नाही. पेपर जर लेस डिफिकल्ट तुमच्या समोर आला तर तो दुसऱ्यांसाठी पण डिफिकल्ट आहे. तुम्ही काय करा, मॅक्सिमाइज करा तुमचे अटेम्प्ट आणि ते पण डोकं शांत ठेवा, कारण प्रत्येकालाच तो प्रॉब्लेम येणार, तुम्हाला पण येणार. मग तुम्ही जर घाबरून गेलात तिथं तर तुमचा अटेम्प्ट नाही होणार, आणि जे पोरं शांत राहतील त्यांचा अटेम्प्ट होईल. पेपर डिफिकल्ट आहे तर कट ऑफ कमी जाईल, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. त्याच्यामुळं पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची की डोकं शांत ठेवा. आता तुम्ही पहिल्या सेक्शनमध्ये जेव्हा एंट्री करा रिझनिंगमध्ये राऊंड 1, आता रिझनिंग हा SSCचा सर्वात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट असा मानला जातो स्टाफ सिलेक्शन कमिशनचा. तर मी काय म्हणतोय, पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जे 12 ते 15 मिनिटं द्यायलेत आणि हे डुएबल आहे, 12-12 मिनिटात लोक 25 क्वेश्चन सॉल्व्ह करतात. पण ठीक आहे, आपण ॲव्हरेज पोराचा विचार करू, कमीत कमी 20+ इझी क्वेश्चन्स तुम्हाला शोधायचे 12 ते 15 मिनिटात. 5 एक क्वेश्चन थोडेफार लेंदी असले, थोडे डिफिकल्ट असते, नंबर सिरीजचं लॉजिक नाही लागलं, नंबरचं लॉजिक नाही लागलं, तर तेवढं टेन्शन घ्यायचं नाही. एकदम मी आधीच बोलायलो, डोंट स्टक ऑन लेंदी वन्स आणि डोंट टेक इट पर्सनल की भाई रिझनिंग एवढी सोपी आहे, मला कसे 20 क्वेश्चन आले, 5 क्वेश्चन कसे नाही जमले. तर कसं आहे, एवढं पर्सनल घ्यायचं नसतं पेपरमध्ये. जर पहिल्या राऊंडमध्ये तुमचे 20+ इझी क्वेश्चन्स तुम्ही शोधून मारलेत तर तुमचा 40 स्कोर येऊन जातो, आणि नंतर तुम्ही 1-2 क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू जरी घेतले आणि 23 क्वेश्चनपर्यंत पण तुमचा अटेम्प्ट गेला तर तो छान स्कोर मानला जातो. 1-2 क्वेश्चन प्रत्येक पेपरमध्ये थोडा बहुत तरी अवघड येतो. तर प्लीज इट्स रिक्वेस्ट की कोणत्याच लेंदी क्वेश्चनवर किंवा ज्या क्वेश्चनचं लॉजिक लागत नाही आहे त्याला पर्सनल घेऊ नका. ठीक आहे, यस रिझनिंग इज इझी बट डोंट टेक इट पर्सनल फॉर एनी क्वेश्चन. पटकन क्वेश्चन स्किप करायला शिका. आपलं टार्गेट काय, 20+ क्वेश्चन इझी क्वेश्चन पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला रिझनिंगचे सॉल्व्ह करायचे आहेत. एखादा क्वेश्चन ब्लड रिलेशनचा आहे आणि खूपच लेंदी आहे आणि तुम्ही म्हणता आलं ब्लड रिलेशनचे तुम्ही 500 क्वेश्चन सॉल्व्ह केले, मला कसं येत नाही, एवढं पर्सनल जाऊ नका. ठीक आहे, एवढं पर्सनल कोणत्याच क्वेश्चनला कोणत्याच सेक्शनमध्ये जाऊ नका. क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट आहे, मेहनत केल्यावर तर क्वेश्चन प्रत्येकाला डिफिकल्ट आहे. ट्राय टू सॉल्व 20+ क्वेश्चन इन राऊंड 1. त्याच्यानंतर जे क्वेश्चन तुम्हाला थोडे कन्फ्युजिंग आहे त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करा, जे का आपण सेकंड राऊंडमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर सेक्शन येतो इंग्लिश. आता इंग्लिशला आणि जीकेला सेकंड राऊंड द्यायचा नाही, एकाच राऊंडमध्ये रीडिंग स्पीड फास्ट ठेवायची. केअरफुली फास्ट रीड करा तुम्ही, पण केअरफुली क्वेश्चन बघा. आणि मॅक्सिमम काहीतरी मी तुम्हाला म्हणेल की क्वेश्चन केअरफुली रीड करा, मिसरीड नका करू. कधी कधी अँटोनिमचा सिनॉनिम होऊन जातो, सिनॉनिमचा अँटोनिम होऊन जातो, तसं मिसरीड करू नका क्वेश्चनला. ठीक आहे, आता पॅराजंबल SSCमध्ये मॅक्सिमम जे येतात, थोड्या ट्रिक्स देईल की पॅराजंबल जर तुम्हाला सुचत नाही आहे नेमकं कसं होतंय तर ऑप्शन टाकून बघा, ABCD BCAD, तसं कोणतं रिदम सेट होतंय ते करून बघा आणि पॅराजंबल तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. अँटोनिम अँड सिनॉनिमसाठी फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एखादा शब्द माहिती तर तुम्हाला अँटोनिम सिनॉनिम येणारच. पण जर तुम्हाला नाही माहिती तर SSCमध्ये काय होतं माहिती का, 4 ऑप्शनमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल एखाद्या शब्दाचा अँटोनिम विचारला तर 3 तर त्या ऑप्शनमध्ये सिनॉनिमच राहतात, आणि एखादा शब्द जरी तुम्हाला माहीत नसला तरी पण तो त्याचा अँटोनिम ऑटोमॅटिकली बनून जातो. तर एकदा जर तुम्हाला अँटोनिम सिनॉनिमचा शब्द माहीत नसला तर एकदा ऑप्शन्स बघा. माझं एवढंच म्हणणं आहे, एकदा ऑप्शन्स बघा. ज्याला माहिती शब्द तो तर वेल अँड गुड, पण ज्याला माहीत नाही. त्याच्यानंतर इडियमसाठी जर इडियम सेंटेन्समध्ये आली तर त्या सेंटेन्सचा कंटेस्ट चेक करा की नेमकं कोणत्या कंटेस्टमध्ये विचारलेला आहे सेंटेन्स. आणि नुसती इडियम आली तर मग ट्राय टू गेस, पण क्विकली. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह पॅसिव्ह जरी तुम्हाला पूर्ण नियम व्यवस्थित माहीत नसले, थोडं कन्फ्यूज होत असलं तरी पण ॲक्टिव्ह पॅसिव्हचे ऑप्शन्स थोडे वीक असतात. पटापट ऑप्शनमधून पण बघा की भाई सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे त्याचं पॅसिव्ह विचारलेलं आहे तर सिम्पल टेन्समध्ये बीन वगैरे येत नाही वगैरे. कंटिन्युअस टेन्समध्ये बीइंग येतो, प्रेझेंटचा इज, पास्टचा वाजवर. तर अशा छोट्या गोष्टी तुम्ही याच्यात हे करू शकता. आणि सिंगल राऊंडच द्या. एखादा क्वेश्चन चला चुकून राहिला तर मार्क फॉर रिव्ह्यू करा अँटोनिम सिनोनिमचा, ज्याच्यामध्ये 2 ऑप्शन कन्फ्यूज आहे. चुकून राहिला तर रिव्ह्यू करायचा, नाही तर इंग्लिशला सेकंड राऊंड द्यायचा नाही, पुन्हा इंग्लिशवर यायचं नाही. त्याच्यानंतर जीकेची स्ट्रॅटेजी सगळ्यात सोपी, ओनली सिंगल राऊंडमध्ये. कारण जीकेमध्ये तुम्हाला काही जुगाड लावता येत नाही, काहीच करता येत नाही. इफ तुम्हारे को आ रहा तो आ रहा, नहीं आ रहा तो नाही आ रहा, खतम. पहिल्या राऊंडमध्ये जीकेला हाच ॲटिट्यूड ठेवायचा, मला 100% जर माहिती तरच मी टिक करणार, मी रिकाम्या रिस्क घेत बसणार नाही. ठीक आहे, अवॉइड गेसिंग. पहिल्या राऊंडमध्ये, पहिलाच राऊंड आहे, गेसिंग अवॉइड करायची. यू कॅन टेस्ट. आता बघा, जीकेमध्ये रिस्क घ्यायची का सर, तर मी काय म्हणतोय, जीकेमध्ये जास्तीत जास्त 5 क्वेश्चनला तुम्ही रिस्क घेऊ शकता. जास्तीत जास्त 5 क्वेश्चन, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन थोडे कन्फ्युजिंग आहे, जीकेमध्ये राहतं, कारण आपण एवढं रीड करतो आणि आपल्याला थोडं फार तरी कन्फ्युजन राहतं. तर जास्तीत जास्त 5 क्वेश्चनमध्ये
रिस्क घ्या तुम्ही, जास्त क्वेश्चनमध्ये रिस्क घेऊ नका. कारण तुम्ही 5 क्वेश्चनमध्ये जर रिस्क घेतली, फॉर एक्झाम्पल 5 पैकी तुमचे 2 क्वेश्चन बरोबर आले आणि 3 क्वेश्चन रॉंग आले, मॅक्सिमम याच्यामध्ये एवढं प्रोबॅबिलिटी होत नाही, पण एक सांगायला 2 क्वेश्चन बरोबर आले तुम्हाला 4 मार्क भेटतील आणि 3 क्वेश्चनचे तुमचे अर्धा किती 1.5 मार्क चालला जाईल. तर त्या केसमध्ये पण तुम्ही 2.5 मार्काच्या फायद्यावर राहता. पण हे कोणते क्वेश्चन मला माहिती, 5 पेक्षा जास्त क्वेश्चन डबल ऑप्शन कन्फ्युजनमध्ये राहणार नाही. 5 एक क्वेश्चन राहतात, मॅक्सिमम 5 क्वेश्चनवर तुम्ही रिस्क घेऊ शकतात. कधी ते पण इफ यू आर अनश्युअर बिटवीन 2 ऑप्शन्स. जर तुम्ही 2 ऑप्शनमध्ये अनश्युअर आहात तर मॅक्स टू मॅक्स 5 क्वेश्चनपर्यंतच रिस्क घ्या. नाहीतर काय होऊन जाईल माहिती का, तिकडची मेहनत जीके खाऊन बसेल. कारण 10 क्वेश्चन जरी तुम्ही रॉंग केले तरी तुमचे 5 मार्क चालले जातात 1/4 म्हटल्यावर अर्धा. तर कशाला, आणि कधी 1-2 मार्काने आपला कट ऑफ राहून जातो. त्याच्यामुळे जास्त रिस्क जीकेमध्ये घेऊ नका. जीके तुम्हाला बोलावते व बुलाती आहे लेकिन जाने का नाही. ठीक आहे, हां ते म्हणतं कर मुंबई टिक कर आणि उत्तर राहते कोलकाता. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणायलो की जीकेमध्ये मॅक्स टू मॅक्स जिथं तुम्ही शुअर आहात की 2च ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे, मॅक्स टू मॅक्स 5 क्वेश्चनमध्ये घ्यायचं, जे येतं तेच टिक करायचं जीकेमध्ये. जास्त गेसिंग पॉवर, जास्त ओव्हर कॉन्फिडंट जायचं नाही. कारण जीकेमध्ये एनिथिंग अराउंड 20 to 30 इज गुड स्कोअर 50 पैकी जीकेमध्ये SSCच्या. ठीक आहे, तर ठीक आहे, इट्स ओके. 10 क्वेश्चन जरी 10 ते 12 क्वेश्चन जरी तुम्हाला करेक्ट येत असेल तर 24 मार्क घेऊन साईडला होऊन जा. जास्त मार्कांच्या चक्करमध्ये पडू नका. ठीक आहे, चलो आता शेवटचं आहे बाई मॅथ बाबा. ठीक आहे, मॅथ बाबाला सेम स्ट्रॅटर्जी ठेवायची रिझनिंग सारखी. मॅथ अवघड येते, मॅथ काहीच अवघड नसते. ज्याचं डोकं एक्झाम बघा, एक्झाम पेपर SSCचा तरी अवघड येत नाही. ज्यांनी डोकं शांत ठेवलं ना त्याला तो अवघड वाटत नाही. कारण मी तुम्हाला आत्ताही म्हणालो, पेपर देऊन आल्यावरही या पेपरामध्ये तुमची सिच्युएशन बघा आणि नंतर आन्सर की येईल तेव्हा तुमचाच क्वेश्चन पेपर तुम्हीच बघा. नंतर तुम्हाला वाटेल अरे पेपर तेवढा अवघड नव्हता, मीच काय केलो की तू काय नाही केलं, तुझं डोकं शांत नव्हतं. डोकं शांत ठेवून मॅथचा पेपर अटेम्प्ट करा. कारण मॅथच्या पेपरला तुम्हाला भरपूर टाईम भेटणार. भरपूर टाईम म्हणजे मॅथचं सेक्शन तुम्ही जर स्ट्रॅटर्जीनं गेलात तर पहिल्या राऊंडमध्ये तुमचं मॅथचं सेक्शन कुठं स्टार्ट होणार आहे बघा. पहिल्या राऊंडमध्ये तुमचं मॅथचं सेक्शन कुठं स्टार्ट होणार आहे आपण बघूत. पहिल्या राऊंडमध्ये मॅथ्सचं सेक्शन कुठं स्टार्ट होणार आहे बघा. जर तुम्ही मिनिमम टाईम घेतला 12 आणि 10 22 आणि 5 27 म्हणजे 33 मिनिटं तुमच्या घड्याळीवर दिसतील तेव्हा मॅथ सुरू होईल. तर किती तो कॉन्फिडन्स राहील डोक्याला. किंवा जर मॅक्सिमम टाईम घेतला 15 20 25 आणि 30 म्हणजे 30 मिनिटं तुमच्या घड्याळीवर दिसतात आणि मॅथ तुमच्या समोर आहे. मॅथ तुम्हाला 100% मॅथ आणि रिझनिंग तुम्हाला 100% मार्क देऊनच जाते. कारण तिथं सॉल्व करायचं आणि तिथं उत्तर येणार म्हणजे येणार, 100% ॲक्युरसी राहणार म्हणजे राहणारच. तर 33 मिनिटं 30 मिनिटं घड्याळावर दिसतात आणि मॅथ तुमच्या समोर आहे. तर डोकं शांत ठेवायला हरकत काय मित्रांनो, आपली स्ट्रॅटर्जी लय चांगली आहे. डोकं शांत ठेवायला हरकत काय आहे तुम्हाला. तर मॅथला सर काय करणार, सेम रिझनिंग सारखं. मॅथचे जे 25 क्वेश्चन राहतात पेपर तेवढा पण अवघड नसतो मित्रांनो. जो सेक्शन अवघड बनतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो सेक्शन अवघड बनतो तो 5 क्वेश्चनमुळेच बनतो. 20 क्वेश्चन कधी पण इझीच राहतात. मी रिझनिंगमध्ये पण हेच बोलायला तुम्हाला, रिझनिंगमध्ये 22-23 क्वेश्चन इझी राहतात. 1-2 क्वेश्चनमुळे सेक्शन अवघड म्हणतात लोक. मॅथमध्ये मॅक्स टू मॅक्स आतापर्यंत मी 16-17 पासून पेपर बघतो, मॅक्स टू मॅक्स 4-5 क्वेश्चनमुळे, फक्त ते 2017 मेन्सचा पेपर तो एक अलगच गोष्ट होती, ते सोडून द्या. हां, पण मॅक्स टू मॅक्स 5 क्वेश्चन अवघड जातात आणि पोरं काय म्हणतात मॅथ अवघड आलं होतं. अरे या 5 क्वेश्चनला शोधा, यांना स्किप करा, उरलेले 20 क्वेश्चन अटेम्प्ट करा. तुमचा कट ऑफचा रस्ता हाच आहे. तर तेच करायचं. पहिल्या राऊंडमध्ये सॉल्व इझी क्वेश्चन्स, लेस कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन सॉल्व करा. जे डायरेक्ट ॲडव्हान्स मॅथ्सचे थेरम बेस्ड क्वेश्चन्स आहे ते सॉल्व करा. त्याच्यानंतर पुन्हा तेच की डोंट वेस्ट टाईम ऑन लेंदी वन्स. तुम्हाला कळतं क्वेश्चनला बघितलं कळतं की नाही सर हा क्वेश्चन आहे ना, ठीक आहे मला येतो सर, पण हा माझा 1.5-2 मिनटं खाऊन जाईल. तर खाऊन जाईल ना तर शांत बसा, त्याला नंतर बघूत असं म्हणा. कारण कसं राहते माहिती का, तुम्हाला एक गोष्ट सांगेल नंतर, त्याच्यावर ते डिपेंड राहतं की नेमकं तुम्ही पेपर अटेम्प्ट करायचं स्ट्रॅटर्जी काय राहते. एक स्टोरी सांगेल तुम्हाला, नंतर सांगेल हे झाल्यावर. त्याच्यानंतर आता राऊंड 1मध्ये काय करायचं, वेस्ट नाही करायचं, सोपे क्वेश्चन सॉल्व करायचे, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवायचे. आणि राऊंड 2मध्ये मग जेव्हा तुम्ही मार्क अँड रिव्ह्यू क्वेश्चन्स आहे ना ते बघा. आणि नंतर मार्क अँड रिव्ह्यू क्वेश्चन बघितल्यानंतर एखादा क्वेश्चन तुम्हाला लयच लेंदी वाटला, खूप लेंदी वाटला मॅथचा, की सर मला तर माहिती आहे की हे कॅल्क्युलेशन आहे प्लस हे कॅल्क्युलेशन आहे मायनस हे कॅल्क्युलेशन आहे, पण एवढं मोठं कॅल्क्युलेशन करायला मला 2 मिनिटं लागतील. तर मग त्या केसमध्ये यू गो थ्रू ऑप्शन्स ऑर डिजिटल सम. तुम्ही डिजिटल सम पण मारू शकता. नंतर अशा रिस्क घ्यायच्या असतात, आधी अशा रिस्क घ्यायच्या नसतात. तर आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की नेमकं मला काय बोलायचं आहे. ठीक आहे, आणि गुड लक फॉर युअर एक्झाम.
टेन्शन घेऊ नका, डोकं शांत ठेवा, पेपर तेवढा पण अवघड येणार नाही. आणि जे न्यू एक्झाम द्यार आहेत लोक ते तर बिंदास राहा, कारण 4-5 वर्षापासून तयारी करणारे जे लोक आहेत आणि आता तुम्ही नवीन आहेत, तुमच्या सर्वांसाठी एकाच लेवलवर फेअर कॉम्पिटिशन होणार आहे आता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक स्टोरी सांगतो, लास्टला जर पटत असली तर बघा. कसं आहे माहिती आहे का, एक्झाम कशी असते ते सांगतो. फॉर एक्झाम्पल इथं 100 दगड येतं, 100 स्टोन्स येतं. आता मी तुम्हाला एक काम देतो, 100 दगड येतं आणि तुम्हाला या बकेटमध्ये दगड टाकायचं आहे. मी तुम्हाला एक दगड टाकायला 1000 रुपये देईल, एक दगड टाकायला 1000 रुपये देईल. आणि इथं कसे प्रत्येक दगडाचे 1000 रुपये. आणि तो कोणता दगड लय मोठा आहे, कोणता लय छोटा आहे, कोणता असा आहे, कोणता असा आहे, अलग अलग शेपचे दगड आहेत. आणि मी तुम्हाला फक्त आणि फक्त 5 मिनिट द्यायला. किती मिनिट द्यायला? 5 मिनिट. तर एक स्मार्ट माणूस काय करतो माहिती का, एक स्मार्ट माणूस काय म्हणतो की सर मी हा छोटा दगड टाकलो काय, मी हा मोठा दगड टाकलो काय, मला एक दगड टाकलं तर 1000 रुपयेच भेटणार आहेत. तर मी काय करतो, स्टार्टिंगला शोधून शोधून छोटे छोटे दगड टाकतो, कारण माझ्याकडे 5च मिनिटं आहेत सर. तसंच एक्झामचं पण आहे, 100 क्वेश्चन्स आहेत, 60 मिनिटं आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला इक्वल मार्क्स आहेत. तर शोधा ते क्वेश्चन्स जे डुएबल आहेत आणि ते पटापट सॉल्व्ह करून मॅक्सिमाइज युअर अटेम्प्ट अँड बी कॉन्फिडंट. ठीक आहे. एनिथिंग अराउंड, मी तर म्हणाल तुम्हाला 65 to 70 क्वेश्चन्स जर तुम्ही करेक्ट करून आलात, तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नाही, 65 ते 70 क्वेश्चन तुम्ही करेक्ट करून आलात तर तुम्ही जिंकलात मित्रांनो. रॉ स्कोअरच्या बेसवर 130-140 अराउंड इज अ सेफ स्कोअर अकॉर्डिंग टू. आता नवीन वेंडर आलाय, नवीन गोष्टी आहेत. ठीक आहे. चला तर मग बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी. ठीक आहे. हेल्दी राहा आणि कॉन्फिडेंटली एक्झाम द्या. थँक्यू.